लॉ ऑफ अट्रॅक्शन, वास्तव की अवास्तव? आजच्या काळात लॉ ऑफ अट्रॅक्शन हे एक मोहक, चमकदार आणि अत्यंत लोकप्रिय सूत्र बनलं आहे. तुम्ही जसं विचार करता तसं विश्व तुम्हाला परत देतं. थोडक्यात, तुम्हाला जी पण गोष्ट पाहिजे ती कितीही छोटी किंवा मोठी असो, कुठल्याही स्वरूपात असो, त्या गोष्टीबद्दल तुम्ही सतत सकारात्मक विचार करा आणि ती गोष्ट तुम्हाला मिळालीच आहे अशी तुम्ही कल्पना करत राहा. म्हणजे ती गोष्ट तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच मिळेल अशी ती संकल्पना आहे. यावर आधारित हजारो पुस्तके, लाखो व्हिडिओ, कार्यशाळा, प्रोग्रॅम्स आणि करोडोंचा व्यवसाय उभा राहिला आहे. पण प्रश्न असा आहे, हा खरोखरच नियम आहे का, की तो फक्त भावनांचा भ्रम आहे? आणि आपल्या भारतीय ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वी सांगितलेलं यथा भावना तथा भवती, याचंच हे विकृत रूप तर नाही ना? प्रत्येकाच्या आयुष्यात एक काळ येतो ज्यावेळी तो 15 ते 16 वर्षांचा असतो. त्या वयात शाळेत, गल्लीत, गावात कुणीतरी त्याला आवडत असतं. ते पहिलं प्रेम असतं. कोवळं, निर्मळ, निरागस आणि अत्यंत तीव्र. त्या प्रेमात माणूस अक्षरशः हरवून जातो. सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त तिचाच विचार. भूक हरवते, तहान विसरते, मन एकटक तिच्याच प्रतिमेत गुंतलेलं असतं. जितकं एकाग्र चिंतन त्या काळात होतं, तितकं पुढच्या आयुष्यात कुठल्याच गोष्टीबद्दल होत नाही. मग जर लॉ ऑफ अट्रॅक्शन खरंच इतकाच शक्तिशाली असेल, तर त्या तीव्र भावनेने केलेलं पहिलं प्रेम प्रत्येकाचं साकार झालं पाहिजे होतं. पण वास्तव काय आहे? 100 लोकांना विचारलं, तुमचं पहिलं प्रेम आज तुमच्या आयुष्यात आहे का? तर बहुतेक लोक म्हणतील नाही. मग कुठे गेला तो लॉ ऑफ अट्रॅक्शन? भारतीय तत्त्वज्ञान विचारांना नाकारत नाही, पण विचारांपेक्षा कर्माला श्रेष्ठ मानतं. वेद, उपनिषद, योगसूत्र आणि भगवद्गीता हे सर्व सांगतात विचार महत्त्वाचे आहेत, पण कर्माशिवाय विचार म्हणजे केवळ स्वप्न. भारतीय तत्त्वज्ञान सांगतं विचार ही बीजं आहेत, पण कर्म हे त्या बीजांना अंकुर फुटवणारं पाणी आहे. विचाराशिवाय कृती नाही आणि कृतीशिवाय परिणाम नाही. म्हणूनच लॉ ऑफ अट्रॅक्शन अपूर्ण आहे. तो विचार देतो, पण कर्माची दिशा देत नाही. आजचा मनुष्य त्वरित परिणामाच्या मोहात अडकला आहे. कष्टाशिवाय यश, प्रयत्नाशिवाय पैसा, तपश्चर्येशिवाय शांती, या गोष्टींची हमी देणाऱ्या कल्पना लोकांना आकर्षित करतात. ब्रह्मांड माझ्या बाजूने काम करतं हे ऐकायला गोड वाटतं, पण सत्य काय आहे? ब्रह्मांड मायाजालाने नाही तर न्यायाने काम करतं. स्वप्न पहा, मोठे विचार करा, योजना करा, पण त्या स्वप्नाकडे जाण्यासाठी दररोज कर्म करा. कारण फक्त विचारांनी वास्तव बदलत नाही. सत्य, शिस्त, साधना आणि कर्म हेच खरे आकर्षण आहे. आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वीच चिंतन, साधना आणि सत्यज्ञानावर आधारित अभेद्य अध्यात्म दिला आहे. हे विश्वाला फसवण्याचं तंत्र नाही, तर स्वतःला ओळखण्याचा मार्ग आहे. विचार प्रेरणा देऊ शकतात, पण नियती घडवते ती कृती. जर तुम्हालाही अध्यात्म, मन, कर्म आणि वास्तव यामागचं सत्य जाणून घ्यायचं असेल, तर आमच्या 2 दिवसीय विशेष शिबिरात सहभागी व्हा. धन्यवाद.